गुंड निलेश घायवळवरनं रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यासोबत शिंदे गटाच्या आमदारांवरती खळबळजनक आरोप केले। त्यानंतर राम शिंदेंच्या प्रचारामध्ये घायवळ प्रचार करताना दिसत असल्यामुळे खळबळ उडाली आहे। त्यामुळे राम शिंदे आणि राम शिंदेंचे राजकीय संबंध राम शिंदे आणि घायवळचे राजकीय संबंध असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला। राम शिंदेंसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवारांचे सचिन घायवळ सोबतचे फोटो सुद्धा व्हायरल झालेत। तर दुसरीकडे रोहित पवारांची आई सुनंदा पवार यांचा कोविड काळातला व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये सुनंदा पवार निलेश घायवळचं कौतुक करताना दिसतायत। ही 3 दृश्य आपण बघतोय। राम शिंदेंसोबतचा प्रचाराच्या वेळी निलेश घायवळ सोबतचा हा फोटो आणि व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यानंतर भाजपनं रोहित पवार यांच्यासोबत निलेश घायवळ याचा देखील फोटो समोर आणलेला आहे आणि रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्याकडनं सचिन घायवळचं या निलेश घायवळचं कौतुक करत असल्याचा एक व्हिडिओ सुद्धा कोविड काळातला समोर आलेला आहे। ही 3ही दृश्य घायवळ बंधूंचे राजकारण्यांसोबत असलेलं कनेक्शन हे समोर आलंय या निमित्तानं। हे दृश्य आहेत कोविड काळातली। ज्या महिला आपण बघतोय त्या आहेत रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार आणि त्या कोविड काळामध्ये लोकांना संबोधित करत असताना मागे बसलेला निलेश घायवळ आपल्याला वर्तुळात दिसतोय आणि या आपल्या वक्तव्यामध्ये सुनंदा पवार यांनी निलेश घायवळचं कौतुक केलंय कोविड काळातल्या आपल्या भाषणात। काळजी घ्या, सुरक्षित राहा। धन्यवाद। सर्व नागरिकांना पण माझ्या वतीने नम्र आवाहन आहे की काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सगळ्या नियमांचं पालन करा आणि पोलिसांना आणि डॉक्टरांना पण सहकार्य करा आणि आपण याच्यातून एक पाऊल सुद्धा बाहेर निघू आणि थोडे शहाणे बनण्याचा प्रयत्न करू, निसर्गाचा आदर करू। निलेश भाऊंचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही हे खूप गरजेची गोष्ट या शाळेला तुम्ही दिली, याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुम्हा सर्व पत्रकार बंधू भगिनींचे पण मनापासून आभार। काळजी घ्या, सुरक्षित राहा। धन्यवाद। सर्व नागरिकांना पण माझ्या वतीने नम्र आवाहन आहे की काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पुन्हा ही 3 दृश्य आपण बघतोय। खरं तर सचिन घायवळ निलेश घायवळ हे दोन्ही बंधू त्यांचे राजकीय नेत्यांसोबतचे असलेले संबंध या निमित्तानं समोर आलेले आहेत आणि सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्यासंदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती आरोप झाल्यानंतर राम शिंदे यांच्यासोबत निलेश घायवळचा एक व्हिडिओ तोही प्रचारादरम्यानचा समोर आलाय। दुसरे दृश्य आपण बघतोय। यानंतर भाजपनंच रोहित पवार यांच्यासोबत निलेश घायवळचा एक फोटो समोर आणला आणि तिसरी जी दृश्य जो व्हिडिओ आपण बघतोय त्यामध्ये रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी कोविड काळामध्ये निलेश घायवळचं केलेलं कौतुक। त्यांना एक फोटो दाखवायचा आहे। त्या फोटोमध्ये स्पष्टपणे सचिन घायवळ आणि आमदार रोहित पवार त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहेत। ह्या फोटोचा अर्थ काय? हा फोटो असा कुठेही सेल्फी उभं राहून किंवा गर्दीत आला आणि फोटो काढला असं नाही, एकमेकांचा प्रॉपर संवाद होतो या फोटोवरून दिसतोय की मला वाटतं रोहित दादा मार्गदर्शन करतायत कदाचित की परवाना कशा पद्धतीने मिळवायचा, बंदुकीचा परवाना कशा मिळवला जातो याबद्दल रोहित दादा मार्गदर्शन करतायत का, त्यांच्या सूचना आहेत का, हा माझा रोहित पवारांना सवाल आहे। त्यामुळे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। या निलेश घायवळ अर्थात पुण्यातील गुंडांच्या टोळीतील हे मोरके आहेत सचिन घायवळ निलेश घायवळ आणि त्यांचे राजकीय संबंध कशा पद्धतीने आहेत राजकीय नेत्यांशी त्याचे काही पुरावे समोर आलेले आहेत। आतापर्यंत तर अनेक लोकांना माहिती होतच, मात्र आता ते जगासमोर आलेत। राम शिंदेंसोबतचा घायवळचा हा एक व्हिडिओ प्रचारादरम्यानचा समोर आलाय। ज्या वेळेला सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्यासंदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती हल्लाबोल करण्यात आला, त्यानंतर राम शिंदे यांच्यासोबतचा निलेश घायवळचा व्हिडिओ समोर आणण्यात आला। त्यानंतर भाजपनं रोहित पवार यांच्यासोबतचा निलेश घायवळचा फोटो समोर आणला आणि सुनंदा पवार यांचा देखील कोविड काळातला एक फोटो समोर आणण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण बोलूयात। पुण्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। प्रशांतजी, आपण कालपासून हे सगळं बघतोय, कालही तुमची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतलेली होती आणि आता तर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांचे फोटो व्हिडिओ समोर आणतायत। घायवळ सोबत एकमेकांचं कसं कनेक्शन आहे त्याबद्दल काय म्हणाल? रोहितदादा पवार हे आमचे लोकप्रिय
नेतृत्व आहे. हे होत असताना घायवळ हे जामखेड मतदारसंघात त्यांच्या कुटुंबासोबत राहतात किंवा त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही तिथली आहे, हेही नाही का पुण्यातल्या आणि राज्यातल्या लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांची मागच्या काळामध्ये अपघाताने म्हणा किंवा कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर भेट झाली असेल तर त्याचा कुठेही याचा अर्थ चुकीचा लावण्यात येऊ नये. जर रोहितदादांचे कुठं व्यावसायिक त्यांच्यावर नका संबंध आहेत किंवा कुठेतरी राजकीय कामासाठी त्यांचा गुंडगिरीसाठी वापर केला असेल तर नक्की ते दाखवून द्यावं. या संदर्भामध्ये नका दूध का दूध पाणी का पाणी निश्चित होईल. पण कुठल्या तरी राजकीय कार्यक्रमात त्यांची जर भेट झाली असेल आणि जर त्यावेळेस काय हाय हॅलो झाला असेल तर त्याच्या संदर्भात चुकीचा अर्थ लावण्यात येऊ नये. पण भाजपनी या ठिकाणी दुसऱ्यांवर आरोप करत असताना जी काय खरी वस्तुस्थिती आहे भाजपच्या संदर्भातली ती झाकण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये किंवा त्याच्यावर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न असा आमचा थेट आरोप आहे. बरं प्रशांतजी, दुसरीकडे सुनंदा पवार यांचा एक व्हिडिओ आहे. मात्र ही तुम्ही जसं म्हणताय रोहित पवारांची भेट झाली असेल, काय हाय हॅलो झालं असेल, मात्र दुसरीकडे सुनंदा पवार कोविड काळामध्ये लोकांशी बोलतायत, बाजूला निलेश घायवळ खाली बसलेला आहे आणि त्यांनी नाव घेऊन कौतुक केलंय सुनंदा पवार यांनी. नाही, निश्चित त्यावेळेस म्हणजे मीही समजू शकतो. मी पुन्हा एकदा सांगतो की कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये मान्य रोहितदादा हे राज्यभर काम करत असतात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यावेळेस त्या मतदारसंघाला अगदी घरच्याच माणसांसारखं सांभाळण्याचं काम हे सातत्याने नाही का मान्य सुनंदाताई करतात. त्याच्यामुळे तिथे एखाद्या कार्यक्रमात निलेश घायवळ आले असतील आणि किंवा निलेश घायवळच्या संदर्भात तिथल्या स्थानिकांनी जर काय त्यांना सांगितलं असेल म्हणून त्यांनी कौतुक केलं असेल तर त्याचा अर्थ कुठेतरी सुनंदाताई किंवा रोहितदादांनी नाही का त्यांना पाठीशी घातलंय अशा प्रकारचा अर्थ लावू नये. मी पुन्हा एकदा आपल्या साक्षीने महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या दर्शकांना सांगू इच्छितो, जर आमच्या पक्षातल्या कुठल्याही नेत्यांनी राजकीय गोष्टीसाठी किंवा आर्थिक गोष्टीसाठी जर निलेश घायवळ काही कुठल्याही गुन्हेगारावर संबंध ठेवले असतील तर त्या संदर्भात जाहीर चर्चा करायला आमची आजही तयारी आणि उद्या सुद्धा तयारी राहील. प्रशांतजी, मात्र राजकीय नेते मंडळींना आणि त्यांच्या घरच्यांना माहित नाही का, खास करून पुण्यातल्या की पुण्यातले कुख्यात गुंड कोण आहेत आणि त्यांची नावं? नाही, मुळात रोहितदादा असतील किंवा मी असेल, आम्ही तरी नका या ठिकाणी रोज दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमांना जातो. त्याचबरोबर त्या शहरातली आम्हाला माहिती मिळत असते. त्याच्यामुळे आमचं ठीक आहे. पण सुनंदाताईंना या संदर्भामध्ये माहिती नसेल याची मला 100% खात्री आहे. कारण की त्या संदर्भात सुनंदाताई यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये काम मोठं आहे. त्यांना या गुन्हेगारी आणि बाकीच्या गोष्टीची कल्पना असण्याचं काही कारणच नाही. आणि हा जो काही व्हिडिओ नका किंवा हे फोटो जे दाखवले जातात 2019ला निलेश घायवळ हे प्रस्त काय आज ज्या काय पद्धतीने नका त्याची गवगवा राज्यात देशात आहे तशा प्रकारे नव्हतं. त्याच्यामुळे जुन्या भेटीचा या संदर्भात अर्थ लावू नये. अलीकडच्या काळात किंवा कुठल्याही गुन्हेगारी किंवा आर्थिक संदर्भामध्ये किंवा राजकीय काम जर गुन्हे त्या घायवळांकडून करून घेतला असेल तर त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसमोर जाहीरपणे चर्चा करण्याची आमची निश्चित तयारी राहील. बरं प्रशांतजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल.